रामकृष्ण हरी. सज्जन हो, आज आपणाला कुटुंबाचा केला त्याग या संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या अभंगावर निरूपण ऐकवित आहे. अभंग आहे उपदेशपर प्रकरणातला. तुकाराम महाराज असं म्हणतात, कुटुंबाचा केला त्याग, कुटुंबाचा केला त्याग, नाही राग जव गेला, भजन ते करा ओंगळवाणी, भजन ते ओंगळवाणी, नरका जाणे चुके ना, कुटुंबाचा केला त्याग, अक्षरांची केली आटी, जरी पोटे संत निंदा, तो का म्हणे मागे पाय, तया जाय त्या स्थळे, तो का म्हणे मागे पाय, तया जाय स्थळासे, कुटुंबाचा केला त्याग. परमार्थ म्हणजे काय? परमार्थ याचा अर्थ आहे अर्थ जाणणे आणि जीवन सार्थ करण्यासाठी सत्वगुणांचा उद्रेक, सत्वगुण वाढवणे आणि सत्स्वरूप असणारा परमात्मा आहे त्याला जाणून तद्रूप होणे, तेव्हा परमार्थ असं आपण म्हणतो. आणि मायावी पंचमहाभूतांच्या पंचज्ञानेंद्रियाच्या विषयामध्ये जे जे आपण कर्म करतो त्याला आपण संसार असं म्हणतो. मग परमार्थ करत असताना कशाला नेमकं परमार्थ म्हणायचा? ज्यांनी केलाय, ज्या तुकोबारायांनी, त्यांना संसाराचा अनुभव आहे आणि परमार्थाचाही आहे, ते अधिकारी आहे, ते सांगू शकतात, उपदेष्टे आहेत, तेच उपदेश करू शकतात, कारण त्यांनी ते अनुभवलेलं आहे. अनुभवे आले अंगा ते या जगा देत असो, कारण त्यांना त्याचा अनुभव आहे, परमार्थाचा आहे आणि संसाराचाही आहे. म्हणून उपदेश करणारा कोण असला पाहिजे की त्याने ती वाट चाललेली पाहिजे, तो विषय त्याने हाताळलेला पाहिजे, तोच नीट उपदेश करू शकतो. संन्यासी माणसाने संसाराविषयीच्या गप्पा मारणं बरोबर नाही, कारण त्याला त्याचा अनुभव नसतो. त्याने जरी काही जरी सांगितलं तरी ते अनुभवाच्या विरहित सांगू शकतो. तेव्हा महाराज म्हणतात, एका माणसाने असाच कुटुंबाचा त्याग केला. परमार्थ देव भेटला पाहिजे, अमुक झालं पाहिजे, संसारात वैतागला आणि वैतागल्यानंतर मग काय तर मग सोपं म्हणजे परमार्थ. देवाधर्मात घुसलं ना, लोक भाविक असतात, हे होतात, आणि त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे लोक असतात परमार्थामध्ये. म्हणजे काय? शाक्त पंथाचे लोक असतात, शिवपंथाचे असतात, हरिभक्त असतात, मग वैष्णव पंथाचे असतात, गाणपत्य असतात, हे सगळ्या प्रकारचे लोक, आणि त्याच्यामध्ये सुद्धा अनेक शाखा असतात. उदाहरणार्थ एक असं म्हणतात नंगे आखाडा. नंगे आखाडामध्ये शाक्तपंथी जे लोक आहेत ना, त्यांचं तर वेगळंच काय असतं. म्हणजे काय की त्यांचं अघोरी हा शब्द आहे बघ, अघोरी पंथ, अघोरी साधू, स्मशानात मग ते रक्त पिणारे, आणि मग त्या स्मशानात जे प्रेत आले त्याचं मांस खाणारे, त्या प्रेतावर जाळून मांस खाणारे, आणि ते बघा आता कुंभमेळ्यात तुम्हाला सगळं चित्र दाखवतील लोक. तर हे असले जे वैतागी साधू असतात ना, आणि मग ते त्या मार्गात जातात. बहुतेक हा लक्षात घ्या, सगळे साधू तसे असतात असं नाही. साधू शब्दाचाच अर्थ आहे की चांगलं, पण ते सगळं चांगलं असतं असं मात्र फार अवघड आहे. म्हणून असे तुम्हाला मिळतील, आणि हे चॅनलवाले पण आता तेच दाखवतात. शाक्तपंथ, आघोरी, एका पायावर उभा राहिलेला, आणखीन काहीतरी हे करतो आहे, स्मशानात जातो आहे, आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या अद्भुत आहे, म्हणजे अमानवीय, मानवाला सर्वसाधारण जे लागतं ते वेगळं काहीतरी करून दाखवायचं, आणि ते चॅनलला दाखवतात, आणि ते जास्त माणसाला आवडतं. अरे हे तर वेगळंच आहे, प्रेताचं मांस खातो आहे हा,
आणि हा अशा पंथातला आहे. आणि मग ते तसं जाटा भल्या लांब लांब वगैरे हे भल्या अवडंबर माळांचे इतके पुढं आलेले माळा, हे सगळं काय अद्भुत असलं ना ते माणसाला जास्त आवडतं. त्याचा अंतरंग काय, बहिरंग काय, काय ते बाकीचं काय लागत नाही लोकांना. तर तुकाराम महाराजांनी त्याच्यावर शेरा मारताना असं म्हटलं आहे, एका माणसाने कुटुंबाचा त्याग केला. हां, घरात ताप होतो आहे, बायकोचा मुलांचा ताप, आणि मग त्रिविध तापाने तापला. आणि एका डोंगरावर एका साधूचा, बैरागी साधूचा आश्रम होता, ते असेच त्यागून त्यांनी आश्रम बांधला होता. आणि तिथे तो गेला, प्रवेश घेतला. आणि तिथे मग काय भजन, एकतारी भजन, गांजा, चिलमा हे सगळ्या ओढायच्या. आणि मग हे सगळं करत असताना भांग पिणं, गांजा ओढणं, पिऊन गाऊन गाणं, असं हे सगळ्या गोष्टी तिथं चालायच्या त्या. आणि मग त्यात तो रंगला होता. रंगता तो अतिरेकही करू लागला. तो जो साधू पाहिला, ते आश्रम चालवणारा होता बैरागी साधू, त्याच्या हा ओव्हरटेक व्हायला लागला. जास्त पिणं खाणं सुरू झालं. पिणं याचा अर्थ भांग. तर अशा ह्या गोष्टी होत असताना त्याने लाथ मारली आणि हाकलून दिला तिथून. ते पुन्हा बोंबलत आलं संसारामध्ये. महाराज म्हणतात, काय झाला मग उपयोग? कुटुंबाचा केला त्याग, नाही राग जव गेला. अरे राग गेला नाही म्हणजे, राग म्हणजे क्रोध गेला नाही आणि कुटुंबाचा त्याग केला. मग काय झालं म्हणजे, त्याग तो ऐसा करा अहंकारा दवडावे. अहंकार गेला नाही, कामक्रोधाची विकार गेले नाही आणि त्याग केला. असले त्याग संतांना मान्य नाही. दुसऱ्या चरणात महाराज म्हणतात की मग त्याचं जे भजन चालू असायचं, भजन ते ओंगळ वाणी. मग काय भांग पिऊन भजन, एक तारीवरचं भजन का जिमडीवरचं भजन, ते ओंगळवाणी. म्हणजे अशा प्रकारचे भजनाचे तालस्वर तर जाऊ द्या, पण वाणी ओंगळ म्हणजे काय, पिऊन आणि गांजा विंजा ओढून जे भजन चाललेलं आहे, तर ते ओंगळवाणी आहे. अर्थ कोणीकडे काय गातो हे कळेना, रागळवितो नाना, गौरी हर चाकुमार. कुठेही तोडायचे शब्द, कुठेही गायचं, आणि मस्त त्याच्यामध्ये अशा प्रकारचं. दुसऱ्या चरणात महाराज त्याच्यावर टीका करताना असं म्हणतात, भजन ते ओंगळवाणी. ओंगळवाणी भजन येते. नरका जाणे चुकेना. अशा लोकांना नरकाला गेल्याशिवाय भाग नाही. ते नरकाला जाणारच असं महाराज म्हणतात, त्यांना चुकणार नाही नरक. अक्षरांची केली अटी. खूप अक्षरं गोखले, पाठांतर बरंच केलेलं आहे, पण हे सगळे अवगुण बाकीचे त्याच्यामध्ये आहेत. अवगुणांची केली अट, अक्षरांची केली अटी, जरी पोटी संत निंदा. आणि खूप पाठांतर. आणि मग त्या साधूंची, त्या अशाच साधूंची चर्चा चालल्यानंतर मग आमच्या गावातले ते आहेत ना, ते हरिपाठन, ते नामुकन, ते संतांची निंदा करायची. आणि आपलं बरोबर आहे असं करून संतांची निंदा पण तो करतो आहे. माझ्या अमुक पाठ आहे, माझी ज्ञानेश्वरी मी पाठ आहे, आणि त्याच्या आहे का पाठ? तो नुसताच हरिपाठ घोगतो आहे. त्याला म्हणावं ज्ञानेश्वरी पाठ करून दाखव. म्हणजे असं त्याला म्हणजे निंदा करायची. त्याचं हे आहे का आणि त्याचं ते आहे का? तो एवढा जटाधारी आहे का? त्याला तमुक आहे का? संतांची निंदा करायची. आणि अक्षरं खूप घोकलेले आहेत. आणि मोठं हरिओम तसंच काहीतरी वेगळे अक्षरं म्हणायचे आणि आपलं अवडंबर माजवायचं. अशा प्रकार जर असेल ना, तर महाराज म्हणतात, तो का म्हणे मागे पाय तया जाय स्थळासी. आणि मग असे माणसं पुन्हा रिवर्स होऊन परत येऊन परत त्या ठिकाणावर येतात. त्या बैरागी आश्रमातून त्याला हुसकून दिलं, पुन्हा आलं ओमलं, पुन्हा त्या संसाराच्या चिखलामध्ये करायला लागला. अशा लोकांचा उद्धार होत नाही. तेव्हा भजन शुद्ध करा. कुटुंबाचा त्याग न करता सुद्धा माणसाला तसं करता येतं. नाही तर काय होतं, घर बांधिले डोंगरीन विषय हिंडे दारोदारी. भांग पिऊन आणि हे करून हे भजन जर ओंगळवाणी केलं तरी नरकाला जावंच लागांतर आहे. तेव्हा पाठांतर खूप केलं, संतांची निंदा करतो आहे, तरी पण तो परमार्थ होऊ शकत नाही. असा माणूस पुढे जाऊन परत तिथेच येतो आणि त्याला मात्र मोक्ष किंवा सुटका मिळत नाही, असा अर्थ आहे. आणि म्हणून एक भजन हरिपाठाच्या नंतर तो अभंग घेतला जातो. नाम संकीर्तन साधन पै सोपे
जळतील पापे जन्मांतरीचे, जळतील पापे न लगती सायास, जावे वनांतरा सुखे येतो घरा, नारायण सुखे येतो घरा. सगळा अभंग पहा, किती अर्थ मस्त आहे. काही करा, तुम्हाला कुटुंब सोडायची गरज नाही आहे, तिथेच सुद्धा तुमचा परमार्थ सार्थ होऊ शकतं, जीवन आनंदमय मंगलमय होऊ शकतं. आणि तो आहे वारकरी पंथ, वारकरी संत आणि वारकरी भगवंत. अनुसारा संतांची संगती करा, आपलं जीवन आनंदमय मंगलमय होईल. हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा. चॅनलला ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा. ज्ञान ऐकत राहा, वाटेत राहा, आनंदी राहा. रामकृष्ण हरी.